कर की भावा. वी टू रायगड. ती मोबाईल घे. राम राम मंडळी, जय शिवराय. राज्याभिषेक बघायला भेटला नाही, राज्याभिषेकाला येणं झालं नाही. अनेक जणांची अनेक कारणं असतील, पण कशाला टेन्शन घेता, मी आहे ना दाखवायला. मनोज भाया, जयदीप भाया आणि रुपेश भायासोबत पुणे सोडलं आणि रायगडाकडं कूच केली. जवळजवळ आलो आहे रायगडाच्या. आणि आता राज्याभिषेकाच्या ज्या ज्या विधी वगैरे असतील त्या सगळ्या दाखवण्याचा प्रयत्न करेल. गडाच्या पायथ्याला येऊन गड चढायला चालू केला. राज्याभिषेकामुळे गर्दी बरीच होती, ठिकठिकाणी थांबवलं वगैरे जातो. येऊन पोचलो आहे महादरवाजाच्या थोडं खाली आणि इथं नजारा बघा काय बघायला भेटतोय. आजपर्यंत ढगाची चादर हे ते लय ऐकलं होतं. ढगाची चादर काय नाही, पण गोदरीवरचं ठिगळ तरी बघायला भेटलं आज ढगाचं. आता इथं हे नजारा बघितल्यावर हे नजारा टकमक टोकून बघायची प्रबळ इच्छा जागली. आणि राज्याभिषेकाच्या वेळी टकमक टोक आणि वाघ दरवाजा बंद असताना टकमक टोकावर जाऊन हा नजारा बघितला. बघा काय दिसतंय. टकमक टोकाकडे जाऊन आल्यावर टेंट वगैरे लावले आणि आयुष्यात अजून काय पाहिजे सांगा. टेंट उघडला. टेंटच्या डाव्या बाजूला स्वराज्याची राजधानी दुर्ग रायगडावरचा नगारखाना. हे बघा नगारखाना, त्याच्या मागं सदर, त्याच्या मागं राणीवासा वगैरे सगळं. डाव्या बाजूला नगारखाना आणि उजव्या बाजूला जगाचा ईश्वर जगदीश्वर. टेंट ती लावून फ्रेश होऊन गेलो जगदीश्वराच्या दर्शनाला. जगदीश्वराचं दर्शन घेतलं, छत्रपतींच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि ते जगदीश्वराच्या थोडं पुढून जी उजव्या साईडला वाट जाते त्या वाटानं कूच करून भवानी कड्याकडे जायचं ठरवलं. भवानी कड्याकडे गेलो, भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि पुन्हा माघारी आलो. माघारी आल्यानंतर पुन्हा गेलो महाराजांच्या पुतळ्याकडं. पुतळ्यात दर्शन वगैरे घेतलं. तिथं अभिजित भाई जाधव होण्याचे मित्र भेटले, त्यांच्या गोपुरमधून हे शूट काढला. आपल्याला जास्त बिलवाय काही येत नाही, कसा तरी काढला शूट. कसा आला थोडं सांगा. होळीच्या माळावर दर्शन घेऊन पुन्हा गेलो नगारखान्याकडं. नगारखान्यावर दर्शन घेऊन पुन्हा गेलो सिंहासनाकडं. सिंहासनाच्या पायथ्यावर दर्शन वगैरे घेऊन पुन्हा बाहेर आलो तर सनसेट चालू झाला होता. मस्तपैकी फोटोशूट केला. काहीच घेणं नाही. कॅमेरा आला की कोण आहे रे ते रिपोर्टर बोलतो ते. पण एकच पात्र रे ना. शिवाजी महाराजांनी जे दिलं होतं का त्याला 4 पाते होते.
शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी भवानी जय शिवाजी राम जनाता का जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. राज्याभिषेक सोहळा आटपून गड उतरायला चालू केला. गड उतरल्यावर अनपेक्षित रूपात एका ठिकाणी एक भाऊ तोफ उडवायलेला होता. स्वराज्य रक्षणामध्ये महत्त्वाचा वाटा वळवणारा तोफा त्या काम कसं करतायचं त्या भाऊनं दाखवलं. पार्किट तोफ उत्तम प्रकारे त्यानं बनवून वगैरे आणलेली होती. ती उडवून दाखवली, पेटवून दाखवली, तोफाला बत्ती दिली. पकड गाडी पिढी एक घेऊन तिला वाटता पडते पुन्हा हे आवाज बंद करावा लागेल. आपल्या लवकर लाव लवकर लाव लाव लवकर. परतीचा प्रवास चालू. तुम्हाला कसा वाटतो करा.